नमस्कार, मैं रिंकू पांतावने वी24 तास के हिंदी बुलेटिन में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं आज की खबरें विस्तार से। बाबा फतेह सिंह जी बहुउद्देशीय संस्था हुजूर साहब नांदेड़ की ओर से नई दिल्ली स्थित चल रहे किसानों के आंदोलन को समर्थन देने हेतु मोदी सरकार के कृषि बिल के खिलाफ नांदेड़ जिलाधीश कार्यालय के सामने संस्था के अध्यक्ष मनबीर सिंह ग्रंथी इनके नेतृत्व में एक दिवसीय धरना प्रदर्शन किया गया। केंद्र सरकार ने जो कृषि बिल पास किया है उसे तुरंत रद्द किया जाए, इस आशय का निवेदन कार्यकर्ताओं ने जिलाधीश को सौंपा। इस धरना प्रदर्शन को महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद ने समर्थन दिया है। धरना प्रदर्शन में नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए थे। वाहिगुरु जी की फतेह। पिछले 2 महीने से दिल्ली, पंजाब, हरियाणा के अंदर जो किसान भाई हमारे रास्ते पे उतर के जो केंद्र सरकार का विरोध कर रहे हैं, केंद्र सरकार ने जो काला कायदा जो पास किया है किसानों के विरोध में, उसका निषेध करते हुए आज बाबा फतेह सिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तथा हजूरी साध संगत की ओर से कलेक्टर ऑफिस, जिलाधिकारी कार्यालय सामने हजूर साहब नांदेड़ में आज हमने धरना आंदोलन किया गया है। मोदी सरकार से हमारी बेनती है कि जल्द से जल्द जो किसानों के ऊपर जो काला कायदा आपने लगाया है वो जल्द से जल्द उसे रद्द किया जाए, वरना जिस तरह से पूरे देश भर के अंदर आंदोलन शुरू है उसी प्रकार नांदेड़ शहर श्री हजूर साहब में भी हजूरी साध संगत की ओर से, बाबा फतेह सिंह संगठन की ओर से जम के ताकत से जो उसका विरोध किया जाएगा। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। यही है कि भारतीय किसान यूनियन की ओर से जो दिल्ली में किसान लोगों का आंदोलन चल रहा है, तो उस आंदोलन को समर्थन देने के लिए महाराष्ट्र राज्य सरपंच संगठन के सेक्रेटरी गोपाल पटेल, जिला अध्यक्ष दासरावजी हंबर्डे, समन्वयक मैं रंजीत सिंह कामठेकर, हम सब लोगों ने और भाई फतेह सिंह जी सेवाभावी संस्था की ओर से इन दोनों संस्थाओं ने यहाँ आज धरने आंदोलन किया है, जिसमें हम देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब से विनती करते हैं कि उन्होंने ये जो किसानों के लिए 3 कानून बनाया है वो तीनों कानून रद्द किया जाए, वो कानून पीछे लिया जाए और शेतकरियों को न्याय दिया जाए। किसानों के फसल को आज योग्य कीमत नहीं मिल रही है, इसीलिए किसान देश में आत्महत्या कर रहे हैं। तो इस कानून में संशोधन करे या कानून पीछे ले, जो शेतकरी मांग रहे हैं उनके मांगों को पूरा समर्थन देकर किसानों को न्याय दिया जाए और उनके कीमत जो प्रधानमंत्री ने बोली थी कि हम किसानों की आय डबल करेंगे पिछले 6 साल पहले, वो आय आज तक डबल न होकर वो आधी हो गई है, उससे भी कम हो गई है। किसानों के फसल को कीमत नहीं मिल रही है, इसीलिए किसान देश में आत्महत्या कर रहे हैं। नए कानून लाकर किसानों की लूट व्यापारियों के माध्यम से नहीं होना चाहिए, उसे रुकावट करना चाहिए और ये काले कानून केंद्र सरकार से, मोदी साहब से निवेदन है कि काले कानून पीछे लेना चाहिए। उनके समर्थन के लिए, किसानों के समर्थन के लिए महाराष्ट्र राज्य सरपंच संगठन की ओर से यहाँ जिलाधिकारी नांदेड़ में हजूर साहब में हमने धरना आंदोलन किया है। उनका हम समर्थन करते हैं किसानों के आंदोलन का। वी24 तास के लिए सदाशिव गच्छे, नांदेड़। नांदेड़ जिले में भारतीय संविधान के निर्माता महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इनके महापरिनिर्वाण दिन पर विविध सामाजिक संगठनों की ओर से डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इनके पूर्णाकृति पुतले को अभिवादन किया गया। इस अवसर पर भारतीय बौद्ध महासभा की ओर से पंचशील ध्वजारोहण और त्रिशरण पंचशील लिया गया। साथ ही स्ट्रॉन्ग गोल्ड ब्लू फाउंडेशन के अध्यक्ष रवि भोकरे इनके मार्गदर्शन में भव्य रक्तदान शिविर और महाराष्ट्र की महागायिक कड़ूबाई खरात इनका प्रबोधन पर कार्यक्रम का भी आयोजन किया गया था। इस अवसर पर रक्तदाता और पत्रकारों को भारतीय संविधान और धम्मपद किताब भेंट देकर सम्मानित किया गया। खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झाल्यामुळे हा दिवस सर्वांच्या संकल्पनेचा दिवस आहे। सर्वांनी संकल्प केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी ज्या काही जीवनभर खस्ता काढल्या, जो काही या ठिकाणी दीनदलित दुबळ्या समाजाला, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं आणि त्यांना माणूसपण बहाल करण्याचं काम केलेलं आहे। म्हणून बाबासाहेबांनी जे काही आपल्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट उपसले, जो काही त्रास सहन केला जनतेसाठी, त्याची उत्तर आहे म्हणून आपण बाबासाहेबांच्या विचारांचं देणं लागतो। बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रती आपली निष्ठा कायम ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही आपणाला संदेश दिला
जी काही शिकवण दिली त्याचं आपल्या जीवनामध्ये काटेकोरपणे पालन करावं। बाबासाहेबांच्या शिकवणींचं आपल्या जीवनामध्ये अतिशय मोलाचं असं स्थान असल्यामुळं बाबासाहेबांच्या विचारावरच आपला समाज हा चालणारा आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचं पायीक होणं, बाबासाहेबांच्या विचारानं चालणं हे आपल्या सर्व बौद्ध अनुयायांचं आणि सर्व अनुयायांचं कर्तव्य ठरतं आणि म्हणून आजच्या दिनी हा संकल्प दिन म्हणून आपण साजरा केला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही धम्म संदेश दिला, राज्यघटना देशाला बहाल केली। परमपूज्य बोधिसत्व प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महारक्तदान शिबिर व तसेच पत्रकारांसाठी व कलावंतांसाठी आम्ही 3 वर्षाचा वैयक्तिक अपघात विमा काढून द्यायचं यावेळेस ठराव घेतलेला आहे कमिटीनं। व तसेच महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा चाललेला आहे, तर मला युवक वर्गांना आव्हान करायचं आहे की महाराष्ट्रातील तमाम भीम युवकांना मी सांगू इच्छितो की रक्तदान सध्या काळाची गरज आहे। कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांना प्लाझ्माची गरज आहे, थायरोसिसचे जे काही रुग्ण आहेत त्यांना रक्ताची फार गरज आहे। तर आपण सर्वांनी महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान करून कृतिशील अभिवादन करावं, हेच तुम्हाला नम्रतेची आणि कळकळीची विनंती। हे किती वर्ष आहे? गेल्या 12 वर्षापासून सातत्याने हे 13 वर्ष चालू आहे। सातत्याने स्ट्रॉंग बोल्ड ब्ल्यू फाउंडेशन रक्तदान शिबिर हे व्यवस्थितरित्या पार पाडत चाललेलं आहे। रक्तदात्यांना काय रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांना 3 वर्षाचा वैयक्तिक अपघात विमा व तसेच त्यासोबत बाबासाहेबांचे विचार डोक्यामध्ये कशा पद्धतीने पेरता येईल त्यासाठी महाडचा मुक्तिसंग्राम पुस्तक, महामानव पुस्तक, महानायक पुस्तक व धम्मपद पुस्तक, जेणेकरून बाबासाहेबांनी 1956ला बुद्ध धर्म स्वीकारला होता, जेणेकरून त्या धम्मपद पुस्तकामध्ये स्पष्टीकरणात मांडण्यात आलेला आहे, तो रक्तदात्यांना आम्ही देत आहोत। सगळ्यांना माझा क्रांतीचा जय भीम। मी औरंगाबादहून या ठिकाणी नांदेड येथे आलेले आहे की आमचे रवी भाऊ पोखरे यांनी कार्यक्रमासाठी मला बोलवलं आहे आणि समाज प्रबोधनचा कार्यक्रम आहे बाबासाहेबाचा, मी ते सादर करणार आहे। आज महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज इथला दुःखाचा दिवस वाटतोय, पण असं वाटत नाही की दुःखाचा दिवस आहे म्हणून। बाबासाहेब सदा अंबर आहेत, घराघरामध्ये आहेत, घटामध्ये आहेत, सगळ्या प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब आहेत आणि जे मला माझ्या समाजानं एवढी साथ दिली, मी त्याचे कोटी कोटी धन्यवाद मानते। आज मी ताऱ्यावर मागून खाणारी बाई की माझ्या बापानं मला पुढं आणलं आणि माझ्या समाजानं खूप मला साथ दिली, त्याचे मी आभार मानते, त्याला क्रांतीचा जय भीम करते। ज्या गाण्यानं मी महाराष्ट्रामध्येच नाही तर भारताच्या बाहेर ते गाणं वाजतंय, त्या गाण्याचं एक कडवं सादर करते। माई बापाऊन भीमाचे उपकार लय हैरा हो, तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपू खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हैरा, तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हैरा, आपू खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हैरा। जय भीम। V24 तास के लिए सदाशिव गच्चे, नांदेड़। नांदेड़ जिले में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर अर्बन क्रेडिट सोसाइटी नांदेड़ की ओर से महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इनके महापरिनिर्वाण दिन पर अभिवादन सभा का आयोजन कर अभिवादन कर आदरांजलि दी गई। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर अर्बन क्रेडिट सोसाइटी सलाहकार समिति के अध्यक्ष बाला साहेब लोने इनकी अध्यक्षता में हुए इस अभिवादन सभा में हदगांव के गट शिक्षणाधिकारी किशनराव फोले, नांदेड़ डाइट के अधिव्याख्याता प्राचार्य डॉक्टर अतुल चांद्रमोरे, परभणी डाइट के अधिव्याख्याता प्राचार्य डॉक्टर प्रवीण कुमार पाइकराव,
मनपा के उपायुक्त रावण जी सोनसले अतिथि के रूप में उपस्थित थे। महानिर्वाण सभा में मार्गदर्शन करते हुए किशनराव फोले ने कहा कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की वजह से ही शोषित पीड़ित समाज को सम्मान से जीना मिला है। उनका मिशन पूरा करने हेतु सभी परिवर्तनवादी लोगों ने मिलकर परिवर्तन का चक्र गतिमान करने की आवश्यकता है। इस अवसर पर डॉक्टर बाबा साहेब अर्बन क्रेडिट सोसायटी की सभी अधिकारी पदाधिकारी उपस्थित थे। मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कुमार विठ्ठलराव पाईकराव, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी। आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या संस्थेचे सचिव आदरणीय लोणे सर यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर यामध्ये महत्त्वाची बाब ही आहे की आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण बाबासाहेबांना अभिवादन करत आहोत। पण आज समाजामध्ये जर पाहिलं तर एक वेगळं चित्र आपण पाहावयास मिळते। त्या दृष्टिकोनातून आपल्याला बाबासाहेबांचे विचार आजही रुजवण्याची गरज आहे। कारण समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ह्या जर बाबी पाहिल्या तर आपल्याला आज कुठेतरी काही बाबी नामशेष पावलेल्या दिसतात आणि कुठेतरी आहेरे आणि नाहेरे यामधली दरी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते। म्हणून कुठेतरी व्यक्ती स्वातंत्र्याला सुद्धा खीळ बसलेला आहे। त्यानंतर काही लोक जे व्यक्त होत आहेत अशा लोकांना जे आहेत ते जेलमध्ये टाकलं जाते आहे। तर ह्या बाबी जे आहेत ते आपल्या या लोकशाही प्रधान भारतामध्ये होणं अभिप्रेत नाही। म्हणून आपण या ठिकाणी आज आपण असा संकल्प करूया की समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे रुजवण्यासाठी आपण तन मन धन या सर्व बाबींचा उपयोग करून आपण या समाजाचं काहीतरी देणं आहोत ही जाणीव आपल्यामध्ये ठेवली तर निश्चितच आपण या आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं। किशन विठ्ठलराव फोले, गट शिक्षणाधिकारी हदगाव। आज महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी नांदेड या कार्यक्रमाला आल्यानंतर महापरिनिर्वाणाच्या दिनाच्या निमित्ताने इथे एक आमचा जो सन्मान झाला निश्चितपणे एक गौरवाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे। एक बाबासाहेबांचा एक संकल्प होता की माझा समाज सक्षम बनला पाहिजे। त्यामुळं बाळासाहेब लोणे आमचे मित्र यांनी ही जी क्रेडिट सोसायटी स्थापन करून या सोसायटीच्या अनुषंगाने सर्व बहुजन कर्मचारी अधिकारी लोकांना जमवण्याचा जो संकल्प त्यांचा होता तो यशस्वीपणे त्यांनी पार करून जवळपास 2007 ते 2020पर्यंत या प्रचंड भाग भांडवलावर ही जी संस्था उभी आहे। त्यामुळे मी सर्व संचालक मंडळ आणि सर्व या क्रेडिट सोसायटीमध्ये काम करणारे कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, मी एक मागासवर्गीय असल्यामुळे मला नमूद करावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून इथली जी गुलामगिरी नष्ट केली त्यामुळे मी आज इथे उभा आहे। कारण बाबासाहेबांनी दिलेल्या तत्वांचा, बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारांचा, बाबासाहेबांनी केलेल्या कामांचा निश्चितपणे आज गौरव करावा, तळागाळातल्या माणसांनी गौरव करावण्याची संधी या कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिली। त्यामुळे निश्चित मी त्यांचं एक अभिनंदन करतो आणि श्रद्धेय या दिनी खरं तर असं मला नमूद करावं असं वाटते की एक अतिशय तळागाळातल्या लोकांना बाबासाहेबांमुळे जी जगण्याची एक प्रेरणा दिली, एक अधिकार दिला, एक संधी दिली, त्यामुळं डॉक्टर भीमरावजी आंबेडकर या संविधानाचे निर्माते यांनी चक्क सामान्य समाजाला बदलून टाकण्याची ताकद आम्हाला दिली। त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो। धन्यवाद। ब्यूरो रिपोर्ट V24 तास नांदेड़। चंद्रपुर आदिलाबाद रास्ते पे 2 ट्रकों पे हादसा होने से एक ट्रक चालक की पत्नी जख्मी हुई तो दूसरा ट्रक चालक फरार हो गया। इस मामले की आगे की जांच कोरपना पुलिस कर रही है। कोरपना तालुका के जेवरा के पास कल दोपहर को TS01 UC 2080 यह ट्रक चंद्रपुर से आदिलाबाद की ओर जा रहा था। इस बीच में एक 2 व्हीलर को बचाने के प्रयास में यह ट्रक पलटी हो गया, लेकिन वहीं आदिलाबाद से चंद्रपुर की तरफ आने वाले ट्रक TS01 UA 9966 यह दोनों ट्रकों में झड़प हो गई।
हादसा की जानकारी कोरपना पुलिस को मिलते ही कोरपना पुलिस थाने के थानेदार अरुण गुरनुले और पुलिस हेड कांस्टेबल शुक्ला ने इस घटना को वारदात किया। दुर्घटना का पंचनामा कर जिसमें TS01 UC 2080 यह ट्रक चालक रामदास बाबूराव केंद्रे उम्र 34 साल और उनकी पत्नी अश्विनी रामदास केंद्रे यह मामूली रूप से जख्मी हुए, जिन्हें कोरपना के ग्रामीण अस्पताल में इलाज के लिए भेजा गया। तो वही दूसरा ट्रक चालक TS01 UA 9966 यह ट्रक चालक फरार हो गया। आगे की जांच कोरपना पुलिस कर रही है। चंद्रपुर से आदिलाबाद जाने वाले यह रास्ते की हालत खस्ता होने से और रास्ता कम और खड्डे ज्यादा होने से यह दुर्घटना का सिलसिला जारी रहता है। यह मार्ग को राष्ट्रीय महामार्ग घोषित कर 4 साल गुजर रहे हैं, लेकिन अभी तक इसका काम शुरू न होने से नागरिकों को जान जोखिम में डालकर आवाजाही करनी पड़ रही है। V24 तास के लिए गणेश लोंढे, कोरपना। हिंदी बुलेटिन में आज के लिए बस इतना ही। देखते रहिए V24 तास। नमस्कार।